स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण आज जो टॉपिक बघणार आहोत तर तो सर्वच विद्यार्थ्यांचा म्हणा किंवा इन जनरल पब्लिक लाईफ मध्ये जर आपण बघितलं तर नेहमीच चर्चेला जाणारा विषय हा आपण आज बघणार आहोत. मग आज कशावरती आपण बोलणार आहोत तर आज आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 बद्दल बोलणार आहोत. आपण इतिहास वाचलेला असेल आणि इतिहास वाचल्यानंतर ना आपल्याला समाजामध्ये ज्या काही अनिष्ट प्रथा किंवा रूढी आणि परंपरा होत्या तर त्या अनिष्ट रूढी आणि प्रथांबद्दल तुम्ही अवेअरच असाल. या अनिष्ट रूढी आणि प्रथा परंपरांचा जर आपण विचार केला तर सतीसारखी चाल आपल्या पूर्वीच्या कालावधीमध्ये अस्तित्वात होती. त्याचबरोबर स्त्रियांचे जे काही हक्क होते तर ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये डावलले गेलेले होते. ज्या काही स्त्रिया असतील तर स्त्रियांना हिनवणुकीची वागणूक ही आपल्या समाजामध्ये दिली जात होती, शिक्षण दिलं जात नव्हतं किंवा अशा अनेक गोष्टी त्याच्यापासून स्त्रिया काय होत्या, वंचित होत्या. या सगळ्या ज्या काही प्रथा होत्या, अनिष्ट प्रथा, या अनिष्ट प्रथा समाजामधनं दूर करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे समाज प्रबोधनाची कामं झाली आणि या समाज प्रबोधनाच्या कामामध्ये जे काही सुधारक आपल्याकडे होऊन गेले, समाज सुधारक यांनी भारतामधून या अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. या आणि अशा अनेक अनिष्ट प्रथांमधलीच एक प्रथा आजही आपण जर बघितली तर ती समाजामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेली आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे हुंडा. हुंडा म्हणजे सिंपल टर्म मध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला लग्नामध्ये गेलेला असाल आणि लग्नामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की नवरीकडचे नवरदेवाकडच्यांना किंवा कदाचित काही राज्यांमध्ये जर तुम्ही गेला, राजस्थान सारखे राज्य जर तुम्ही बघितले तर त्या ठिकाणी किंबहुना नवरदेवाकडचे जे काही पक्ष असतो तर तो नवरीकडच्या पक्षांना काहीतरी त्या लग्नाच्या बदल्यामध्ये ऐवज किंवा जे काही मौल्यवान रोख आहे किंवा संपत्ती आहे हे त्या लग्नाचा बदला म्हणून देत असताना आपल्याला बघायला मिळतात, मोबदला म्हणून देत असताना आपल्याला बघायला मिळतात. मग भारतामध्ये साधारणपणे आपण भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये आपण असं म्हणतो आणि 47 वर्षानंतर 1947 नंतर साधारणपणे 12 वर्षानंतर जर तुम्ही विचारात घेतलं तर हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला. मग आज जर आपण विचारात घेतली तर भारताला 75 वर्ष जवळपास स्वतंत्र मिळून झालेली आहे. तरीही ही एवढ्या जाचक पद्धतीचा कायदा केल्यानंतर सुद्धा ही प्रथा आजही समाजामध्ये अस्तित्वात आहे. मग याची काय कारणं असू शकतात याच्यावरती सुद्धा आपण विचार करणं अपेक्षित आहे. हुंडा साधारणपणे जर म्हटलं की आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला विवाहामधला एखादा पक्ष असतो आणि विवाहातल्या दुसऱ्या पक्षाला, विवाहामध्ये दोनच पक्ष असतात, साधारणपणे एक वर पक्ष असतो आणि दुसरा वधू पक्ष असतो. लग्न जमवण्याच्या वेळेला तुम्ही बघितलेलं असेल की या वर पक्षामध्ये आणि वधू पक्षामध्ये एक बैठक बसते. तो बैठक साधारणपणे आपल्या बोली भाषेमध्ये बघितलं तर तुम्ही बघितलेलं असेल टिळा लावण्याचा कार्यक्रम हा आपल्याकडे केला जातो. मग या कार्यक्रमामध्ये काय असतं की बाबा लग्न कसं कसं जमलं या पद्धतीची त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात सविस्तरपणे, जे काही पाहुणे मंडळी आपल्याकडे जमलेले असतात त्यांना. किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलेला असेल जो काही साखरपुड्याचा कार्यक्रम असतो किंवा जो काही टिळा लावण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये नवरीला जे काही वेगवेगळे सोन्याचे दागिने दिलेले असतील, जे काही ठरले लग्न ठरत असताना जे काही ऐवज त्याच्यामध्ये नमूद केलेला असेल तर तो सर्व ऐवज त्या ठिकाणी ठेवला जातो आणि त्याच्यावरती मग ती सुपारी वगैरे ठेवली जाते आणि ती फोडण्याचा कार्यक्रम केला जातो. म्हणजे हे जे काही आहे तर हा एक प्रकारे काय आहे, हुंडा या संकल्पनेमध्येच येत असलेला बाब आहे. परंतु कायद्याच्या परिभाषेमध्ये आपल्याला ही संकल्पना, हा कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपण सविस्तरपणे बोलूयात. आज आपण हा कायदा जर विचारात घेतला तर या कायद्याची सुरुवात कधीपासून झाली भारतामध्ये किंवा हा कायदा कधी तयार करण्यात आला आणि या कायद्याची निर्मितीची प्रक्रिया जर तुम्ही बघितली तर ही निर्मितीची प्रक्रिया 1 जुलै 1961 मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते.
म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिनियम या अधिनियमाची जी काही सुरुवात आहे, म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन, याचं अंमलबजावणी जी आहे, तर ती 1 जुलै 1961 पासून सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. मी सुरुवातीलाच बोलताना म्हटलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणपणे 12व्या वर्षी हा कायदा आपल्याकडे अधिनियमित करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. मग या कायद्याचं नाव काय आहे? तर या कायद्याचं नाव आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. आणि या कायद्याची व्याप्ती जर तुम्ही बघितली तर जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये एकदम बेसिकली कलम 1 मध्ये कोणताही कायदा तुम्ही घेतला तर या 3 बाबी त्याच्यामध्ये नमूद असतात. पहिली बाब, त्या कायद्याचं नाव काय, त्याचा विस्तार काय आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली, या गोष्टी आपल्याला कलम 1 मध्ये बघायला मिळतात. आता आपल्याला समजून घ्यायचंय ते म्हणजे काय, तर हुंडा म्हणजे याचा नेमका अर्थ काय आहे. हुंडा दिला किंवा हुंडा घेतला म्हणजे आपण काय नेमकं देतो किंवा काय घेतो हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. म्हणजे हुंडा कशाला म्हणायचं हे जर आपल्याला व्यवस्थितपणे समजलं तर कदाचित आपण जे कृत्य करतोय तर तो गुन्हा करतोय का, अपराध करतोय का, याच्यामध्ये ते कृत्य येतंय का, तर हे समजणं आपल्याला सगळ्यात सोपं होऊ शकतं. आणि याच्यामध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या काय आहे, कायद्याच्या भाषेमध्ये हुंडा म्हणजे नेमकं काय, तर ते समजून घेऊयात. आपल्याकडे ज्या वेळेला विवाह पार पाडला जातो तर त्या विवाहामध्ये 2 पक्ष असतात. एक असते मुलीकडचा पक्ष आणि दुसरा असतो मुलाकडचा पक्ष, ज्याला आपण वधू कक्ष आणि वर कक्ष असं आपण म्हणतो. कधी लग्नाच्या मंडपामध्ये गेलेला असाल तर 2 रूमला 2 साईडला एक बोर्ड लावलेले असतात, वधू कक्ष आणि इकडे वर कक्ष असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. आता बघा, हुंडा म्हणजे काय, तर हुंडा म्हणजे सिंपल टर्म मध्ये सांगायचं झालं तर हे जे काही 2 पक्ष आहेत या 2 पक्षांमध्ये लग्नाचा मोबदला म्हणून, या 2 पक्षांमध्ये लग्नाचा मोबदला म्हणून काही ना काहीतरी देण्याचं किंवा घेण्याचं एक ठरलेलं असतं. आपल्या बोली भाषेमध्ये आपण बोलतो लग्नाचा मोबदला म्हणून 2 पक्षांमध्ये कोणती तरी गोष्टीची देवाणघेवाण झालेली असते. मग ही देवाणघेवाण कशाची असते, एकतर पैशांची असेल किंवा ज्या काही मौल्यवान वस्तू म्हणतो तर त्या मौल्यवान रोख्यांची असू शकते. फॉर एक्झाम्पल सोन्या असू शकतं. फॉर एक्झाम्पल एखादा जावई पुण्यामध्ये नोकरी करतो तर जावयाला राहण्यासाठी मग एखादा फ्लॅट घेऊन देणं असेल, किंवा जावई एखादा व्यवसाय करतो तर जावयाच्या नावाने एखादी जमीन त्या जावयाच्या नावाने करणं असं. तर या काय झाल्या, एक मौल्यवान वस्तू या संकल्पनेमध्ये आपण त्यांना घेऊ शकतो. मग कायद्याच्या भाषेमध्ये हुंडा काय म्हटलेला आहे तर ते आपण समजून घेऊयात. कायदा काय म्हणतो, तर कायदा असं म्हणतो की विवाहातल्या एका पक्षाने दुसऱ्या पक्षास, विवाहातील एका पक्षाने दुसऱ्या पक्षास लग्नाचा मोबदला देऊ केलेले किंवा देण्याचा करार केलेली कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपत्ती किंवा मूल्यवान रोखा म्हणजे हुंडा होय. लग्नाचा मोबदला म्हणून देऊ केलेली किंवा देण्याचा करार केलेली कुठलीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपत्ती किंवा मौल्यवान रोखा म्हणजे काय, हुंडा होय. मग आता हुंडा सिंपल टर्म मध्ये आपण म्हटलं की एक पक्ष कुणाला करतोय, दुसऱ्या पक्षाला काय करतोय, तर लग्नाचा मोबदला देऊ करतोय. लग्नाचा मोबदला देऊ करतोय म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल माझं लग्न आहे, आता मी त्या मुलीशी लग्न करतोय म्हणजे मला काय मिळतोय, ते लग्न करण्याचा मोबदला दिला जातोय. क्लिअर आहे, म्हणजे मला काय दिला जातोय, मोबदला दिला जातोय. म्हणजे हा काय झाला, एक हुंडा या संकल्पनेमध्ये ही बाब मोडते. पुढचा मुद्दा, देऊ केलेली किंवा देण्याचा करार केलेली. आता हुंडा जर तुम्ही बघितलं तर 3 वेळेला हा हुंडा आपल्याला विचारात घेता येऊ शकतो किंवा 3 वेळेला हा हुंडा देता येतो. कधी देता येऊ शकतो, लग्न जमण्याच्या वेळी देता येऊ शकतं, म्हणजे लग्न ज्या वेळेला जमतं तर त्यावेळेला हुंडा दिला जाऊ शकतो. लग्नाच्या वेळेला हुंडा दिला जाऊ शकतो आणि तिसरं म्हणजे लग्नानंतर हुंडा दिला जाऊ शकतो. 3 वेळेला. म्हणजे मी म्हटलं जो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, पहिल्या उदाहरणामध्ये मी जसं म्हटलं की सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाच्या वेळी लग्न जमवतानाच तुम्ही काय केलं, एक 5 लाख रुपये आणि 11 तोळे सोने देण्याचं कबूल केलं.
म्हणजे तो काय झाला त्या ठिकाणी लग्नाच्या पूर्वी तुम्ही काय केलेली आहे, ती रक्कम देऊ केलेली आहे. लग्नाच्या वेळी तुम्ही बऱ्याच वेळेला लग्नामध्ये गेलेला असाल तर तुम्हाला बघायला मिळतं की त्या ठिकाणी सासूबाई रुसलेली असते, म्हणजे मुलाची आई जी असते तर ती रुसलेली असते. कधी कधी नवरदेवच रुसून बसतो. कधी कधी तुम्ही बघितलेलं असेल आपल्याकडे लग्नामध्ये काय केलं जातं, तर ते नवरा आणि नवरीला जेवणाचं ताट दिलं जातं सगळ्या विधी वगैरे पूर्ण झाल्यानंतर ना, आणि त्याला टोकन लावण्याची एक पद्धत असते. त्या टोकन लावण्याच्या पद्धतीवरती पण तुम्ही बघितलेलं असेल, बऱ्याच वेळेला जे अपेक्षित टोकन लावत नाही तोपर्यंत नवरदेव जेवणच करत नाही. म्हणजे सिंपल टर्म मध्ये लग्नाच्या वेळेला जर तुम्ही बघितला तर हुंडा कधी दिला जातो, नवरदेव रुसून बसलाय, भला मंडपामध्ये आलाय, सगळे पाहुणे बिवणे आलेत आणि नवरदेव त्या ठिकाणी रुसून बसतो की बाबा क्रेटाच पाहिजे म्हणून, किंवा एखादी गाडीच पाहिजे, किंवा एखादी सोन्याची चैनच पाहिजे. या गोष्टींसाठी नवरदेव काय झालेला असतो, रुसलेला असतो. म्हणजे हुंडा हा कधी पण दिला जाऊ शकतो, तर लग्नाच्या वेळी सुद्धा दिला जाऊ शकतो. कदाचित काही वेळेला असं असतं की लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या वेळी दिला जात नाही आणि लग्नानंतर सुद्धा हुंडा काय केला जातो, मागितला जातो. मग फॉर एक्झाम्पल जावई असतात, त्या जावयांना एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो. मग त्या मुलाची आई असते किंवा वडील असतात किंवा तो मुलगा स्वतः सुद्धा काय करत असतो की आपल्या पत्नीला म्हणतो की तू जरा माहेरी जा आणि माहेरने 1-2-4 करोड रुपये घेऊन ये, आपल्याला एक बिझनेस सुरू करायचा आहे. म्हणजे तुम्ही हुंडा ही संकल्पना विचारात घेतली तर ती बाब 3 वेळेला तुम्ही करू शकता. एक म्हणजे लग्न जमण्यापूर्वी, लग्नाच्या वेळी, आणि तिसरी म्हणजे लग्नानंतर ना तुम्ही या गोष्टींची काय करू शकता, मागणी करू शकता. आता हुंडा घेत असताना साधारणपणे डायरेक्टली, आज आपला एक एवढा सुशिक्षित समाज आहे तर या एज्युकेटेड लोकांमध्ये कोणतीही गोष्ट डायरेक्टली तर काही मागत नाही, कारण की ते कसं वाटतं, एकदम अपमानास्पद वाटतं. मग ही लोक काय करतात, इनडायरेक्टली ही गोष्ट मागण्याचा प्रयत्न करतात. मग हुंडा इनडायरेक्टली कसा मागितला जातो किंवा प्रत्यक्षपणे कसा मागितला जातो, तर आपण म्हटलं की देऊ करण्याचा करार केलेली कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपत्ती. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपत्ती म्हणजे सिंपल टर्म मध्ये कसं, तुम्ही लग्न जमवताय आणि लग्न जमवताना तुम्ही ठरवतानाच ते लग्न डायरेक्टली असं ठरवलं की 11 लाख रुपये देण्यात येतील आणि 11 तोळे सोनं देण्यात येतील. या पद्धतीने जर तुम्ही लग्न ठरवलं तर तुम्ही कशी मागणी केली, ती प्रत्यक्षपणे मागणी केली. परंतु बहुतांशपणे कसं असतं की ही गोष्ट मागत असताना इनडायरेक्टली हिंट दिली जाते. बघा हिंट कशी दिली जाते, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला लग्न जमतं तर जे मुलाची आई असते आणि जी सुनबाई असते, म्हणजे होणारी भावी सुनबाई असते, त्यांच्यामध्ये असं घनिष्ठ नातं जमलेलं असतं की सासूबाईचा सुनबाईला दररोजचा कॉल होतो. लग्नानंतर 5-6 महिन्यानंतर हे चित्र बदलतो, तो वेगळा भाग आहे. परंतु लग्न जमल्यानंतर एकदम गुलू काय करत असतात, त्या गप्पा मारत असतात. मग ही जी काही सासूबाई आहे म्हणजे मुलाची आई आहे तर ते आपल्या सुनबाईला फोन करते. मग सुनबाईला फोन करून काय म्हणणार की आमचा जो मुलगा आहे तर त्याला एका विशिष्ट कंपनीच्या ब्रँडेड भांड्यामध्येच जेवण करण्याची काय सवय आहे. आमचा जो मुलगा आहे तर त्याला हलक्या प्रतीची, हलक्या ब्रँडची भांडी काही अजिबातच आवडत नाही. त्याला ते आता नवीन अमक्या कंपनीचा फ्रीज आलाय ना तर तो खूपच पसंत आहे, किंवा नवीन अमक्या कंपनीची टीव्ही आली आहे तर ती त्याला खूपच आवडते. IPL ची मॅच बघायची असेल तर तो त्याच टीव्हीच्या कंपनीच्या टीव्ही मध्ये बघतो, नाहीतर तो बघतच नाही. म्हणजे एक प्रकारे जी मुलाची आई आहे तर ती कुणालाच हिंट देतीये, तर भावी सुनबाई जी आहे तर तिला हिंट देतीये की बाबा की जे काही वस्तू तू घेणार आहे तर त्या चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या ब्रँडच्या तू घे. म्हणजे ही जी पद्धत आहे मागण्याची, ही कशी आहे तर अप्रत्यक्ष पद्धतीने तुम्ही काय करताय, ती गोष्ट मागताय. क्लिअर आहे का इथपर्यंत? मग आता यामध्ये हुंडा देत असताना तो कशाच्या स्वरूपामध्ये दिला जातो? हुंडा हा संपत्तीच्या स्वरूपामध्ये दिला जाऊ शकतोय का? संपत्ती म्हणजे काय, तुमच्याकडे असणारा पैसा आहे, त्या पैशाच्या स्वरूपामध्ये तुम्ही देऊ शकताय का? किंवा या ठिकाणी 2 शब्द प्रयोग आपण केलेत, एक म्हणजे संपत्ती आणि दुसरा म्हणजे काय, मौल्यवान रोखा. हा शब्द प्रयोग आपण या ठिकाणी केला. मग आता आपण संपत्ती म्हणजे काय तर कॅश मध्ये दिला तुम्ही, एकदम रोखीने तो व्यवहार झाला तुमचा, जो काही तुमचा करार झाला 10 लाख रुपये वगैरे असं काही तुम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये दिला तर तो तुम्ही काय करताय तर संपत्तीमध्ये किंवा मौल्यवान रोख्यामध्ये या हुंड्याची देवाणघेवाण चालते. मग कायद्याच्या भाषेमध्ये
मौल्यवान रोखा कशाला म्हणायचं तर ते आपण समजून घेऊयात. आपल्याकडे भारतीय दंड संहिता आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 30 मध्ये मौल्यवान रोख्याची काय केलेली आहे तर व्याख्या केलेली आहे. किती कलमामध्ये मौल्यवान रोख्याची व्याख्या केलेली आहे तर भारतीय दंड संहितेच्या कलम 30 मध्ये आयपीसी मध्ये कशाची व्याख्या आहे तर मौल्यवान रोखा कशाला म्हणायचं तर याची व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो आयपीसी सेक्शन 30 याच्यामध्ये या मौल्यवान रोख्याची काय आहे व्याख्या आहे. आता बघा व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय तर ते समजून घेऊयात. मौल्यवान रोख्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॅल्युएबल सिक्युरिटी. आता बघा मौल्यवान रोखा काय असतो तर सिंपल टर्म मध्ये पहिल्यांदा कायद्याची व्याख्या समजूया आणि मग मी उदाहरणामधून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मौल्यवान रोखा याचा अर्थ जो दस्तऐवज कोणत्याही वैध हक्कांची निर्मिती करतो. एखादा दस्तऐवज हा कोणत्याही वैध हक्कांची काय करतो निर्मिती करतो किंवा हक्कांचं विस्तारण करतो म्हणजे त्याच्यामध्ये वाढ घडून आणतो किंवा हक्कांचं हस्तांतरण करतो म्हणजे एकाकडे आधी असणारे हक्क हे दुसऱ्याला बहाल करतोय हस्तांतरण करतोय किंवा हक्कांवरती काय आणतोय निर्बंध आणतोय किंवा हक्क नाहीसा करणं किंवा सोडून देणं या गोष्टी करतो किंवा आपण ज्याद्वारे वैध दायित्वाच्या अधीन आहोत किंवा आपण वैध हक्क नाही असा असणारा किंवा असं असल्याचं दिसणारा कोणताही दस्तऐवज म्हणजे काय तर मौल्यवान रोखा आहे. आता बघा आपण म्हटलं की बाबा जे काही वैध हक्क आहे म्हणजे कायदेशीर जे काही आपल्याला हक्क मिळतात तर त्या हक्कांमध्ये काय करतोय बदल होत आहेत. कोणकोणते बदल होत आहेत एकतर हक्क काय होत आहेत एका व्यक्तीकडनं दुसरीकडे ट्रान्सफर होत आहेत. दुसरं आपण काय म्हटलं की हक्कांची निर्मिती केली जाते. एखाद्याकडे हक्क नसेल त्या गोष्टीबद्दलचा त्याला तो हक्क प्राप्त होतोय किंवा आपण म्हटलं हे हक्क प्राप्त झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होत आहेत विस्तार होतोय म्हणजे त्याची जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये विस्तार होत आहे. आता बघा आपल्याकडे लोक खूप करामती आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नमुन्याचे लोक आपल्याला सापडतात. सुशिक्षित फॅमिलीज कधी कधी काय होतं लग्न जमवत असताना ज्या वेळेला जातात तर त्यावेळेला लग्नाची बैठक होते मग त्यावेळेला त्यांचं असं असतं की देवाने आपल्याला सगळंच दिलंय घर दिलंय चांगली नोकरी दिली मुलाला चांगलं सगळं काही एकदम व्यवस्थित आहे मग आता आपण काय करायचं नाही हुंडा काही मागायचा नाही. मग त्यांचं असं असतं मागण्याची पण पद्धत वेगळी असते. मग ते काय करतात लग्न जमवताना आम्हाला काहीच नको पैसे वगैरे असं काही कोणतीच गोष्ट नको परंतु एक काम करा आम्ही असं ऐकलं तुमचं पुण्यामध्ये 2-3 फ्लॅट आहेत आमचा मुलगा हिंजवडीमध्ये आयटी मध्ये काम करतोय तर सध्या तर रेंटेड प्लेसेस मध्येच राहतोय तर त्यापैकी तुम्ही एक काम करा आम्ही असं ऐकलं की तुमचा बानेरला एक फ्लॅट आहे तर तो फ्लॅट जर मुलाच्या नावावरती केला तर काय होईल दोघांच्याही राहण्याची व्यवस्था होईल. आता बघा हुंडा कशाच्या स्वरूपामध्ये मागितलाय पैसे सोनं बिनं गाडी बिडी काही नको सगळं आमच्याकडे आहे फक्त तेवढा जो काही फ्लॅट आहे तेवढा फ्लॅट फक्त आमच्या मुलाच्या नावावरती काय करा तुम्ही करून द्या. आता लक्षात घ्या फ्लॅट कुणाच्या मालकीचा आहे तर फ्लॅट हा मुलीच्या वडिलांच्या मालकीचा फ्लॅट आहे. कोण तो द्या अशी मागणी करताय मुलाकडच्या घरचे काय करतायत त्याची मागणी करतायत. म्हणजे हुंडा हा कसा मागितला जातो तर मागणीद्वारे जर तुम्ही एखादी गोष्ट मागत असाल म्हणजे तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीची मागणी करत असाल तर तो कशामध्ये येतोय हुंडा या संकल्पनेमध्ये येतो. आता बघा मग तो फ्लॅट मौल्यवान रोखा ठरतोय का हे आपल्याला समजून घ्यायचंय. जर या व्याख्येमधले सगळ्या कंडिशन्स त्याने सॅटिस्फाय केल्या तर फ्लॅट काय होणार मौल्यवान रोखा ठरणार अदरवाईज तो ठरणार नाही. बघा आता फ्लॅटची मालकी मी म्हटलं मुलीच्या वडिलांकडे. आता जर मुलीच्या वडिलांनी हा फ्लॅट जो जावई आहे त्याच्या नावावरती केला तर मुलीच्या वडिलांचे हक्क त्या ठिकाणी संपुष्टात आले का हक्क संपुष्टात आले म्हणजेच काय मुलीच्या वडिलांचे जे काही हक्क होते तर त्या हक्कांवरती काय आले निर्बंध आले. आपण इथे म्हटलं की हक्कांवरती काय येणं निर्बंध येणं. दुसरा मुद्दा मुलाचा त्या फ्लॅटवरती काही अधिकार होता का तर नाही.
हा हक्क ट्रान्सफर झाला म्हणजेच वडिलांकडनं मुलीच्या त्या जावयाच्या नावाने ट्रान्सफर झाला म्हणजे हक्कांचं काय झालं, हस्तांतरण झालं. हक्कांचं हस्तांतरण झालं म्हणजे कुणाचे तरी नवीन हक्क त्याच्यावरती काय झाले, प्रस्थापित झाले. आणि हे नवीन हक्क प्रस्थापित जर झालेले असतील तर सिंपल टर्म मध्ये जावयाची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये काय झाला, विस्तार झाला. म्हणजेच काय, मौल्यवान रोखा ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर त्यामध्ये कायदेशीर हक्कांची काय केली जाते, निर्मिती केली जाते. कायदेशीर हक्क एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात, हस्तांतरण त्याचं केलं जातं. या अशा गोष्टी ज्या आहेत याच्यापैकी कोणताही दस्तऐवज जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो, मूल्यवान रोखा असं आपण म्हणतो. या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने मूल्यवान रोखा याची व्याख्या कुठे दिलेली आहे असं आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर ती व्याख्या कुठे दिलेली आहे तर आयपीसीचं कलम 30 जे आहे तर त्या भारतीय दंड संहितेच्या कलम 30 मध्ये या मूल्यवान रोख्याची व्याख्या दिलेली आहे. या ठिकाणी एक शब्द प्रयोग आला, दस्तऐवज. थोडस दस्तऐवजाबद्दल बोलतो आणि आपण हे डिस्कशन पुढे परत घेऊन जाऊया. दस्तऐवज जो आहे कशाला म्हणायचं, दस्तऐवज म्हणजे नेमकं काय तर ते थोडक्यामध्ये समजून घेऊया. दस्तऐवज काय असतं, आपण बऱ्याच वेळेला तुम्ही जर बघितलं तर डॉक्युमेंट असं आपण याला म्हणूया. मग दस्तऐवज म्हणजे नेमकं काय तर कायद्याच्या परिभाषेमध्ये आपण समजून घेऊयात. दस्तऐवज म्हणजे काय तर असा कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून जी गोष्ट ग्राह्य धरता येते त्याला आपण काय म्हणतो, दस्तऐवज म्हणतो. म्हणजे पहिली कंडिशन काय म्हटलं मी, कोणत्याही स्वरूपाचा पुरावा, कोणत्याही स्वरूपाचा पुरावा ग्राह्य धरण्या योग्य जर एखादी गोष्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दस्तऐवज म्हणतो. मग दस्तऐवज हा कशामध्ये असू शकतो तर दस्तऐवज हा अंक, आकृती, अक्षरे किंवा चिन्ह या स्वरूपामध्ये असू शकतो. मी काय म्हटलं, दस्तऐवज हा कशाच्या स्वरूपामध्ये असू शकतो तर दस्तऐवज हा अंकांच्या स्वरूपात असू शकतो, अक्षरांच्या स्वरूपामध्ये असू शकतो किंवा चिन्हांच्या स्वरूपामध्ये असू शकतो. आणि याच्या माध्यमातून ती गोष्ट अस्तित्वात आहे असं ज्या वेळेला आपण प्रदर्शित करतो तर त्याला आपण काय म्हणतो, दस्तऐवज म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे किंवा ही गोष्ट अस्तित्वात असण्याबाबतचा पुरावा हा अंक, आकृत्या, अक्षर, चिन्ह याच्या माध्यमातून आपण तो दर्शवतो तर त्याला आपण काय म्हणतो, दस्तऐवज म्हणतो. मग या दस्तऐवजाची व्याख्या कुठे आहे तर या दस्तऐवजाची व्याख्या आहे आयपीसीचं कलम 29 जे आहे तर याच्यामध्ये या दस्तऐवजाची काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. सो किती मध्ये व्याख्या दिलेली आहे, कलम 29 मध्ये ही व्याख्या दिलेली आहे. आता थोडक्यामध्ये एक उदाहरण सांगतो आणि ते उदाहरण कदाचित तुम्ही सगळ्यांनीच बघितलेलं असेल. कधी एसटीने प्रवास केलेला असेल तर त्या ठिकाणी अनेक कलाकार मंडळींनी आपली कलाकृती सादर केलेली असते. मग ती कलाकृती हा दस्तऐवज होतोय का तर ते आपण समजून घेऊया. मी काय म्हटलं की दस्तऐवज हा कशाच्या स्वरूपामध्ये असतो, अंकांच्या, आकृतीच्या, अक्षरांच्या आणि चिन्हांच्या स्वरूपामध्ये असू शकतो. लेट्स सपोज एक व्यक्ती एसटीच्या सीट्स वरती बसला आणि त्याने ही अशी आकृती काढली. एका व्यक्तीने काय काढली, ही आकृती काढली. दुसरा व्यक्ती आला, त्याने त्याच्यामध्ये काय काय भरले, अंक भरले. काय भरले रे त्याने त्याच्यामध्ये, अंक भरले. बरोबर आहे. एक आला, त्याने आकृती काढली, दुसऱ्याने त्याच्यामध्ये अंक भरले. आपण म्हटलं दस्तऐवज हा आकृती असेल, अंक असू शकतो, एखादं चिन्ह असू शकतं, एखादा अक्षर असू शकतो. आता तिसरा आला, त्याने काय केलं, एक बाण मारला अशा पद्धतीचा. म्हणजे त्याने काय केलं, चिन्हांच्या माध्यमातून ही गोष्ट त्या ठिकाणी दर्शवली. आणि चौथा व्यक्ती आला, त्याने त्याच्या पुढे एखादं नाव लिहिलं. त्याने काय लिहिलं, एखादं अक्षर लिहिलं. मग ही जी काही कृती आहे, एसटीच्या सीट वरती कोरलेलं हे जे काही कोरीव काम आहे, तर हे दस्तऐवज होऊ शकतं का तर कायद्याच्या भाषेमध्ये ते काय आहे, दस्तऐवज आहे.
म्हणजे तुम्ही एखाद्याला लव्ह लेटर लिहिलं, ते पोहोचू अगर न पोहोचू, परंतु तुम्ही कशाचा वापर केलाय, त्या ठिकाणी अंकांचा वापर केलेला आहे, अक्षरांचा वापर केलेला आहे, तर तो कायद्याच्या भाषेमध्ये काय ठरतो, तर दस्तऐवज ठरतो. मग दस्तऐवज कशाला म्हणायचं, ज्या वेळेला एखादी किंवा कोणतीही बाब ज्या वेळेला कोणत्याही स्वरूपाचा पुरावा म्हणून तुम्ही सादर करता आणि हा पुरावा अक्षर, अंक, आकृत्या, चिन्ह याच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेला तुम्ही ती गोष्ट अस्तित्वात आहे असं ज्या वेळेला प्रथमदर्शी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करता, ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करता या गोष्टींच्या साह्याने, तर त्याला आपण काय म्हणतो, दस्तऐवज म्हणतो. सो इथपर्यंतची कहाणी क्लिअर असेल. आणि दस्तऐवजाची व्याख्या कुठे दिली मी म्हटलं तर कलम 29 मध्ये आयपीसीच्या दिलेली आहे. मग आपण परत येऊया आपल्या मूळ व्याख्येकडे. आपण म्हटलं की हुंडा म्हणजे नेमकं काय, तर हुंडा म्हणजे मी या ठिकाणी म्हटलं की एक पक्षाने दुसऱ्या पक्षाला लग्नाच्या मोबदल्यात, हा शब्दप्रयोग फार महत्वाचा, लग्नाच्या मोबदल्यात देऊ केलेली अगर देण्याचा करार केलेली कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपत्ती किंवा मौल्यवान रोखा म्हणजे काय, हुंडा होय. आता सिंपल टर्म मध्ये हुंडा ज्या वेळेला आपण म्हणत होतो, तर त्यावेळेला आपण म्हटलं हुंड्याची काय केली जाते रे, मागणी केली जाते. काय केली जाते, मागणी केली जाते. परंतु जर एखाद्या लग्नामध्ये मागणी न करता, एखादं लग्न आहे, त्या लग्नामध्ये मुलाकडच्यांनी कोणतीच मागणी केली नाही आणि तरी पण मुलीकडचे त्या मुलाला काहीतरी देत आहेत. फॉर एक्झाम्पल, माझं लग्न जमवायचं चाललं आणि सासरे बुवांना वाटलं जावई लय सद्गुणीय, लय चांगला आहे, आता जावयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि जावई एवढा चांगला जावई भेटलाय, तर सासरे बुवा काय खुश आहे. म्हणून सासरे बुवा काय करतायत, आम्ही कुठली मागणी करत नाही, पण सासरे बुवा म्हणतायत चला मग जावयांना एक फिरायला, आता जरा ट्रॅफिक बिपिक आहे, हेलिकॉप्टरच देऊन टाकू एखादं. मग जावयांना काय दिलंय, हेलिकॉप्टर दिलंय. हेलिकॉप्टरची मागणी मी केली का, तर नाही. मग सासरे बुवांनी स्वतःहून ती गोष्ट दिली आहे. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ काय आहे या ठिकाणी, ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला लग्नामध्ये मागणी न करता दिली जाते, तर ती हुंडा या संकल्पनेमध्ये येत नाही. मग याच्यावरती आपण पुढे बोलूयात. म्हणजे लग्नामध्ये एखादी गोष्ट दिली जाते म्हणजे काय, लग्नात आहेर केले जातात. तुम्ही जर कधी लहानपणी लग्नांना गेलेले असाल तर लोक 10 रुपयांपासून तर 10,000 रुपयांपर्यंत आहेर करताना आपल्याला बघायला मिळतात. जे ते ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे लोक काय करतात, आहेर करतात. आहेर हा पैशांच्या स्वरूपामध्ये पण असतात. तुम्ही लग्नात एक चित्र बघितलेलं असेल, दोन्ही पक्षाकडचे एक टेबल लावलेला असतो आणि तिथे डब्बा बिब्बा घेऊन एक माणूस एक नोटबुक घेऊन लिहिलेला असतो. 10 रुपये दिले का तो एक जण डब्यात पैसे टाकायला आणि दुसरा त्याची नोंद करायला असतो त्या ठिकाणी. हा झाला एक प्रकारचा आहेरच झाला. दुसरा काय असतो, आजची नवीन प्रचलित पद्धतीमध्ये काय केलं जातं, बंद पाकिटमध्ये ते त्या ठिकाणी दिलं जातं. किंवा सिंपल टर्म मध्ये काय केलं जातं की एखादं गिफ्ट आपण घेऊन जातो आणि ते गिफ्ट प्रेझेंट जे असतं तर ते काय करतो, त्या मुलाला किंवा त्या मुलीला लग्नाच्या वेळेला देत असतो. तर या गोष्टी, त्या गोष्टींची ती मुलगा किंवा मुलगी किंवा तिचे नातेवाईक मागणी करतायत का प्रेझेंट तुम्ही द्यावं असं, तर नाही. मग तुम्ही ते स्वतःहून देताय. तर आहेर ही जी काही संकल्पना आहे, तर आहेर म्हणजे अशी बाब जी बाब मागणी न करता दिली जाते, तर ती हुंडा या संकल्पनेमध्ये येणार नाही. परंतु त्याच्याही काही अटी आहेत, तर त्या आपण कलम 3 मध्ये बघणार आहोत. आता पुढचा मुद्दा म्हणजे पहिला अपवाद तुमच्या लक्षात आलेला असेल, आहेर वगैरे जो आहे तर तो हुंडा या संकल्पनेमध्ये येत नाही. आता पुढचा बाब आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. आपल्याकडे विवाह जो होतो, तर तो विवाह हा आपल्या धार्मिक प्रथे आणि परंपरेनुसार होतो. म्हणजे आपण हिंदू असाल तर हिंदूंमध्ये विवाहाची एक पद्धत आहे. आपल्याकडे मंगलाष्टक होतात, त्या 5 फेरे मारतो किंवा 7 फेरे मारले की आपल्याकडे काय होतो, विवाह संपन्न होतो. त्याच पद्धतीने वेगवेगळे समुदाय जे आपल्याकडे आहेत तर त्यांच्यामध्ये एक ट्रॅडिशन आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर मुस्लिम समुदायाचा विचार केला तर मुस्लिम समुदायामध्ये विवाह म्हणजेच त्याला काय म्हटलं तर निकाह म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणचं लग्न म्हणजे निकाह हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मुस्लिम समुदायामध्ये वापरला जातो. आता मुस्लिम समुदायामध्ये एक ट्रॅडिशन आहे. ट्रॅडिशन काय आहे की लग्नाच्या वेळेला मेहर किंवा देण ही त्या ठिकाणी दिली जाते. काय दिली जाते, मेहर किंवा देण ही या ठिकाणी दिली जाते.
आता पहिल्यांदा मेहेर काय असते तर ती समजून घेऊयात. मेहेर म्हणजे काय? लग्नाच्या वेळी मुलगा हा मुलीला लग्नाच्या वेळी मुलगा हा मुलीला काय करत असतो? पैशांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपामध्ये काय देत असतो? तर ती मेहेर देत असतो. म्हणजे कोण देतंय मेहेर? मुलीकडचे देत आहेत का? नाही. कोण देतंय? वर पक्ष जो आहे तर त्या वर पक्षाकडनं वधू पक्षाला काय दिली जाते? तर ती अमाऊंट जी असेल तर ती त्या ठिकाणी दिली जाते. तर कायदा काय म्हणतोय की जर ही जी काही मेहेर आहे किंवा ही जी काही देण आहे तर मेहेर आणि देण ही हुंडा या संकल्पनेमध्ये येत नाही. म्हणजे मुस्लिम समुदायामध्ये निकाह करत असताना दिली गेलेली मेहेर किंवा देण हे काही ठरत नाही, हुंडा ठरत नाही असं कोण म्हणतंय? तर हा कायदा म्हणतोय. म्हणजे याच्यानुसार ते काय नाहीये, आपराधिक कृत्य नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे आता आतापर्यंत आपण दोन गोष्टींबद्दल बोलत गेलो. पहिली गोष्ट आपण कलम 1 मध्ये नाव, विस्तार आणि व्याप्ती बघितली. कलम 2 मध्ये हुंडा या शब्दाचा अर्थ काय आहे तर ते आपण समजून घेतलं. आता आपण पुढे आपल्याला बघायचंय की आपण जे म्हटलं हुंडा दिला जातो, हुंडा घेतला जातो किंवा हुंडा घ्या म्हणून काही लोक काय करत असतात? सजेशन करत असतात. मग याच्याबद्दल काही शिक्षा वगैरे काही नमूद केलेली आहे का? आपण जर याच्यामध्ये विचारात घेतलं तर तुमच्या यामध्ये हा कायदा काय म्हणतो तर कलम 3 मध्ये या कायद्यामध्ये हुंडा देण्या घेण्याबद्दलची शिक्षा नमूद करण्यात आलेली आहे. हुंडा देण्या घेण्याबद्दलची शिक्षा नमूद करण्यात आलेली आहे म्हणजे काय? तर तुम्ही विवाहाच्या वेळी जर हुंडा घेत असाल किंवा हुंडा देत असाल किंवा हुंडा घेण्याला किंवा देण्याला जर तुम्ही प्रेरणा देत असाल म्हणजे ही अपप्रेरणा असते तर हे तीनही कृत्य काय मानले जातात? आपराधिक कृत्य मानले जातात. बघा, कधी कधी सुशिक्षित परिवार असतात आणि ते समाधानी पण असतात आणि लग्न जमवताना आपल्याकडे पद्धत असते की बाबा आपण नातेवाईकांना घेऊन जातो किंवा आपल्या आजूबाजूला जे काही प्रतिष्ठित लोक असतात हे 4-5 लोक आपण त्यांना घेऊन जातात. आता तुम्ही बघितलेलं असेल ते जातात 4 व्हीलर मध्ये वगैरे आणि जाता जाता मग त्यांचा विषय निघतो की बाबा कसं जमवायचं, काय जमवायचं, किती मागायचं, देणे घेण्याचं काय बोलायचं का. मग मुलाचे वडील त्या गाडीमध्ये बसलेले असतात आणि मुलाचे वडील म्हणतात काय आपल्याला द्यायचं घ्यायचं काही नाहीये, सुनबाई चांगली सुशिक्षित आहे, IT कंपनीमध्ये नोकरी वगैरे करते. मग आता त्या गाडीमधले जे असतात तर त्यांचं असं असतं, असं कुठं असतं का? आपल्या गावामध्ये अमक्या अमक्याचं लग्न झालं, त्याने 10 लाख रुपये हुंडा घेतला, 11 तोळे सोनं घेतलं. मग तुम्ही घेत नाही म्हणजे मग तुमच्या मुलामध्येच काहीतरी खोट असणार, नाही तर लव्ह मॅरेज असणार. मग काय कुठे दोष द्यायला सुरुवात करणार? मुलातच काहीतरी घोळ आहे हे त्याच्यामध्ये ते काय करणार? मध्ये आणायला सुरुवात करणार. मग याच्यामध्ये कुटुंबाची इच्छा नाहीये हुंडा घेण्याची, परंतु कुटुंबाने हुंडा घ्यावा. हे हुंडा हे प्रतिष्ठेचं लक्षण कसं आहे समाजामध्ये हे कोण पटवून देतोय? तर त्या गाडीमध्ये बसलेला इतर नातेवाईक आहेत किंवा आजूबाजूचे जे घराच्या जवळचे राहणारे प्रतिष्ठित लोक आहेत तर ते काय करतायत? पटवून देत आहेत. ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला हुंडा घ्यावं किंवा हुंडा द्यावा याच्यासाठी प्रवृत्त करता तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? अपप्रेरणा म्हणतो. मग कलम 3 मध्ये 3 गोष्टी या आपराधिक कृत्य मानण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली गोष्ट आहे हुंडा देणं, देणारा हा अपराधी असेल. दुसरं हुंडा घेणारा अपराधी असेल आणि तिसरं हुंडा देण्या घेण्यासाठी प्रेरणा देणारा जो मनुष्य आहे तर तो सुद्धा काय असेल? अपराधी असेल. म्हणजे याच्यानुसार आपराधिक कृत्य कोणतं? हुंडा देणं, घेणं किंवा देणा घेण्यास काय करणं? अपप्रेरणा देणं हे काय? कायद्याच्या भाषेमध्ये अपराध आहे. जर अपराध असेल तर त्याला काय असणार आहे? शिक्षा असणारच आहे. जर कुणी हुंडा देणं घेण्याबद्दल किंवा हुंडा देत असेल, घेत असेल किंवा त्याला अपप्रेरणा देत असेल तर कायद्याच्या भाषेमध्ये ही शिक्षा किती सांगितलेली? तर कायदा असं म्हणतो किमान 5 वर्ष कारावास. पहा, शिक्षा फार मोठी आहे. किमान म्हणजे कमीत कमी 5 वर्ष कारावास आणि हा शब्द प्रयोग आहे किंवा नाही. आणि म्हणजे या 5 वर्ष कारावासासोबत 15,000 रुपये द्रव्यदंड किंवा 15,000 रुपये द्रव्यदंड किंवा याला और आहे हुंड्याची
रक्कम यापैकी जास्त रक्कम द्रव्यदंड असू शकते. म्हणजे तुमचा हुंडा करोडो रुपयांमध्ये आहे तर तुम्हाला 15,000 रुपये लावणार नाही, तर जी हुंड्याची रक्कम आहे त्या अमाऊंटच्या इक्वॅलंट तुम्हाला काय लावला जाईल, द्रव्यदंड लावला जाईल. क्लिअर आहे का? म्हणजे या ठिकाणी हुंडा देण्या घेण्याबद्दल शिक्षा लक्षात आली आहे का? काय शिक्षा आहे तर 15,000 रुपये किंवा हुंड्याची रक्कम जी आहे तर तो द्रव्यदंड असेल आणि प्लस किमान 5 वर्ष कारावास ही याची काय आहे, शिक्षा आहे. क्लिअर आहे का? मग मी म्हटलं की सुरुवातीलाच हुंड्यामध्ये काही येत नाही, मी हे तुम्हाला बोललेलो होतो. मी सुरुवातीला बोललेलो होतो की जो काही आहेर आहे, आहेर म्हणजे काय, ज्या वेळेला एखादी गोष्ट वधूकडचे किंवा मुलाकडचे ती मागत नाही आहे, म्हणजे मागणी न करता ज्या वेळेला विवाहाच्या वेळी वराला किंवा वधूला देण्यात येणारा जो काही आहेर असतो तर आहेर हा काय ठरत नाही, हुंडा ठरत नाही. म्हणजे जर तुम्हाला कोणी आहेर देत असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही कुठलीही प्रकारची शिक्षा त्या ठिकाणी होणार नाही. परंतु कायदा याच्याही पुढे जाऊन असं म्हणतो की ज्या वेळेला तो आहेर दिला जातो तर तो आहेर या कायद्यामध्ये नमूद केलेल्या ज्या काही नमुने आहेत आहेराचे तर त्याच्यामध्ये तो काय असावा, नमूद असावा किंवा त्याची काय असावी, नोंद असावी, असा कायदा सांगतो. दुसरी बाब कायदा काय सांगतो की आहेर देत असताना तो आहेर जो व्यक्ती देणारा आहे तर त्या व्यक्तीची जी काही आर्थिक स्थिती आहे तर त्या आर्थिक स्थितीला धरून असावा. म्हणजे व्यक्तीची आर्थिक स्थिती फॉर एक्झाम्पल त्याला 10,000 रुपयेच पगार आहे आणि तो आहेर 50,000चा, म्हणजे तो आर्थिक स्थितीला धरून नाही. म्हणजे व्यक्तीची जी आर्थिक स्थिती आहे त्या आर्थिक स्थितीला धरून काय असावा, तुम्ही दिलेलं ते आहेर किंवा प्रेझेंट ते असावं. तिसरा मुद्दा याच्यामध्ये काय म्हटलेला आहे की आहेर जो असेल तर तो प्रथा आणि परंपरेनुसार दिला गेलेला असावा. म्हणजे 3 मुद्दे हे आहेराच्या बाबतीमध्ये परत पुढे मांडण्यात आलेले आहेत. एक म्हणजे तो प्रथा आणि परंपरेला धरून दिलेला असावा, दुसरा म्हणजे तो व्यक्तीच्या आर्थिक स्थितीनुसार असावा आणि तिसरा म्हणजे काय, तो मागणी न करता दिला गेलेला असावा. सो या बाबी क्लिअर असेल तर हा कलम 3 मधल्या तरतुदी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. आतापर्यंत आपण इथे बोललो आपराधिक कृत्य, पहिलं आपराधिक कृत्य बघितलं, हुंडा देणं घेणं आणि देणं घेण्यासाठी प्रेरणा देणं, अपप्रेरणा देणं हे काय अपराध आहे. आता काही काही वेळेला तुम्ही बघितलेलं असेल लोक हुंडा मागतात आणि लोकांचं लग्न जमवण्याच्या वेळेलाच असतं की काय घ्यायचं द्यायचं ते बोला, आणि मुलाकडचे पण एवढे स्ट्रेट असतात की बाबा तुम्ही एवढे एवढे देत असाल तरच लग्न होईल, नाहीतर आम्ही आमच्या बरोबरीचं स्थळ दुसरं बघूयात किंवा आमच्या मुलाला भरपूर स्थळ येत आहेत आणि ते एवढे एवढं द्यायला तयार आहे. म्हणजे सिंपल टर्म मध्ये दुसरं आपराधिक कृत्य कोणतं होणार आहे की हुंडा मागणं. मग मागण्याबद्दल हा कायदा काय सांगतो, जर एखादा व्यक्ती हुंडा मागत असेल किंवा त्या व्यक्तीचे माता पिता आई वडील किंवा त्या व्यक्तीचे जे काही नातेवाईक आहे हे नातेवाईक जर हुंड्याची मागणी करत असेल तर तो काय आहे, कायद्याच्या परिभाषेमध्ये अपराध आहे. आणि कलम 4 मध्ये याबद्दलची काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. मग कलम 4 काय म्हणतं तर हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा ही कशामध्ये नमूद केलेली आहे तर कलम 4 मध्ये नमूद केलेली आहे. मग कलम 4 काय म्हणतं, कोणत्याही व्यक्तीने वधूच्या किंवा वराच्या माता पिता किंवा इतर नातेवाईक यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हुंड्याची जर मागणी केली तर हे कृत्य काय आहे, आपराधिक कृत्य आहे. म्हणजे तुम्ही जर लग्न जमवताना स्वतःहून म्हणताय की नाही नाही एवढे 10 लाखच पाहिजे, 21 लाखच पाहिजे, 21 तोळे सोनच पाहिजे, असं जर तुम्ही काही म्हणत असाल तर ते काय आहे, आपराधिक कृत्य आहे. आणि हा कायदा असं म्हणतो जर एखादा व्यक्ती हुंड्याची मागणी करत असेल तर त्याला किमान 6 महिने ते 2 वर्ष कारावास, बघा शिक्षा बघा किती आहे, 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये द्रव्यदंड. आणि हा शब्द प्रयोग या ठिकाणी आहे, म्हणजे कारावास पण होईल, कारावासासोबत दंड पण लागेल. क्लिअर आहे का? आधी आपण जी शिक्षा बघितलेली होती कलम 3 मध्ये त्याच्यामध्ये आणि या शिक्षेमध्ये फरक आहे. त्यामध्ये आपण 15,000 रुपये द्रव्यदंड बघितलेला होता आणि कारावासाची जी कालावधी होता तर तो होता किती, 5 वर्ष. हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा जी आहे तर ती शिक्षा आहे 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये द्रव्यदंड ही शिक्षा त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर काही सर्टन कंडिशन्स मध्ये जे काही न्यायालय आहे
तर हे न्यायालयाला अधिकार दिलेला आहे की या शिक्षेमध्ये 6 महिन्यापेक्षा ते काय करू शकतात, कपात करू शकतात. म्हणजे ही शिक्षा 6 महिन्यापेक्षा ते काय करू शकतात, कमी करू शकतात. याबद्दलची तरतूद या ठिकाणी आहे. आयोगाने या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला होता की हुंडा मागण्याबद्दल खालीलपैकी कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. त्याच्यामध्ये ऑप्शन 1 होतं 6 महिने ते 2 वर्ष कारावास, दुसरं ऑप्शन होतं त्याच्यामध्ये 10,000 रुपये द्रव्यदंड, आणि तिसरं ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं होतं न्यायालय 6 महिन्यापेक्षा कमी कारावासाची शिक्षा नमूद करू शकतो, म्हणजे लेखी कारणे देऊन नमूद करू शकतो. तर त्याचा आन्सर काय आहे, ऑल ऑफ द अबव आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा. आता तिसरं आपराधिक कृत्य काय आहे ते समजून घ्या. बऱ्याच वेळेला काय असतं, मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांच्यामध्ये काय असतं, अपंगत्व असतं किंवा एखादं काहीतरी त्यांच्यामध्ये रूपाने सावळे असतील किंवा रूपाने त्याच्यामध्ये काहीतरी व्यंग्यत्व असू शकतं किंवा काही इलनेस असू शकतो, काही आजार असू शकतात. तर त्यामुळे अशा व्यक्तींची लग्न जमण्यामध्ये काय येतात, थोड्याफार अडचणी येताना आपल्याला बघायला मिळतात. मग याच्यामध्ये जर पुढचं अपराध तुम्ही विचारात घेतला तर पुढचा अपराध काय आहे की जाहिरातीवरती बंदी. कोणत्या जाहिरातीवरती बंदी आहे, तर विवाह प्रित्यर्थ देण्यात येणारी एखादी ऍडव्हर्टाईज असेल किंवा तुम्ही विवाह प्रित्यर्थ म्हणजे लग्नाच्या संदर्भात तुम्ही एखादी ऍडव्हर्टाईज देताय आणि त्या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्ही काय करताय, एखादी गोष्ट देण्याचं नमूद करताय. म्हणजे तुम्ही काय करताय, सरळ सरळ आमिष दाखवताय की तुम्ही जर आमच्या मुलीसोबत लग्न केलं तर तुम्हाला पुण्यामधली एक 5 एकर जागा मेन सिटी मधली तुमच्या नावावरती करून देण्यात येईल, किंवा अमुक अमुक आमचा व्यवसाय, त्या अमुक अमुक व्यवसायामधला 50% हिस्सा तुम्हाला देण्यात येईल. ही ऍडव्हर्टाईज तुम्ही करताय, कुठे करताय, न्यूजपेपर मध्ये करताय, एखाद्या वर्तमानपत्रामध्ये करताय, एखाद्या नियतकालिकामध्ये करताय, किंवा जे काही वेगवेगळे माध्यम आहेत त्या माध्यमांवरती तुम्ही काय करताय, हे ऍडव्हर्टाईज करताय. जर एखादा व्यक्ती म्हणजेच माता पिता, नातेवाईक किंवा स्वतः तो व्यक्ती जर एखाद्या विवाहाच्या प्रित्यर्थ वर्तमानपत्रांमध्ये किंवा एखाद्या इतर माध्यमांच्या द्वारे आपल्या संपत्तीमधील पैसा किंवा व्यवसायातील हिस्सा देऊ करत असेल तर ते काय आहे, आपराधिक कृत्य आहे. मग याच्यामध्ये अपराध करणारा कोण आहे, जो ऍडव्हर्टाईज देणारा आहे तो तर अपराधिक समजलाच जाईल. त्यासोबत ज्या वर्तमानपत्राने, ज्या माध्यमाने ती माहिती प्रकाशित केली त्या वर्तमानपत्राचा संपादक असेल, मालक असेल, यांच्या विरुद्ध सुद्धा काय आहे, याच्यामध्ये ते काय आहेत, आपराधिक कृत्यामध्ये ते काय आहेत, सामील आहे, असा याचा अर्थ या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारची आहे जाहिरात छापताय किंवा प्रकाशित करताय, हे सुद्धा काय आहे, एक आपराधिक कृत्य आहे. आणि याच्यासाठी या कायद्याने जी शिक्षा नमूद केलेली आहे तर ती शिक्षा आहे 6 महिने ते 5 वर्ष कारावास, किंवा या ठिकाणी हा शब्द प्रयोग आलाय, किंवा 15,000 रुपयांपर्यंत द्रव्यदंड. म्हणजे एकतर तुम्हाला या ठिकाणी कारावास पण दिला जाऊ शकतो किंवा फक्त दंड भरायला लावला जाऊ शकतो. परंतु आधीच्या ज्या 2 शिक्षा आपण बघितलेल्या होत्या त्या ठिकाणी किंवा हा शब्द प्रयोग नव्हता, त्या ठिकाणी काय शब्द प्रयोग आहे, आणि हा शब्द प्रयोग या ठिकाणी आपण वापरलेला होता. सो हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्शिएट वाला एरिया आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय 4A हे कलम जर तुम्ही विचारात घेतलं या कायद्याचं, तर 4A हे कलम कशा संदर्भात आहे, तर 4A हे कलम जाहिरातींवरती बंदी आणण्यासंदर्भातलं आहे. क्लिअर आहे? ओके. सो पुढे जाऊयात. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हटलेलं होतं की हुंडा ज्या वेळेला घेतला जातो किंवा हुंडा घेण्याचा काय केला जातो, कधी कधी करार केला जातो. लोकांचा काही भरोसा नाही, लोकांना एकमेकांवरती विश्वासही नसतो. म्हणजे जरी पार आपण नातेसंबंधामध्ये येणार असेल तरी लोक म्हणतात तुमचा काय भरोसा, आज म्हणताय देतो 2-3 करोड रुपये, लग्न करा, आणि लग्न केल्यानंतर मग तुम्ही बदलले तर. मग काही महाभाग काय करतात, स्टॅम्प पेपर घेऊन येतात आणि स्टॅम्प पेपरवरती काय करा, लिहून द्या. मग आता हा काय झाला, एक प्रकारे करार झाला. तुम्ही काय केला, करार केला. मग हुंडा देण्या घेण्याबद्दलचा कोणताही जर करार केलेला असेल तर करार वैध आहे का, कायद्याच्या परिभाषेमध्ये व्हॅलिड आहे का, त्या करारामुळे एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीविरुद्ध दावा वगैरे लावता येऊ शकतो का, त्याच्यावरती एखादी आपण अपराध किंवा त्याच्यावरती एखादा गुन्हा वगैरे नोंदवू शकतो का, तर नाही. हा कायदा काय म्हणतो, या कायद्यामधलं कलम
5 आहे आणि या कलम 5 मध्ये असं म्हटलेलं आहे की हुंडा देण्या घेण्यासंदर्भात केलेला कोणताही करार असेल तर तो करार काय असेल, शून्यवत असेल. म्हणजेच तो करार काय असेल, निरर्थक असेल. म्हणजेच त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठेही करता येणार नाही. त्या कराराला कायद्याच्या परिभाषेमध्ये झिरो व्हॅल्यू आहे. म्हणजे याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची शिक्षा त्याच्यामध्ये करता येणार नाही. इथपर्यंतची कहाणी क्लिअर असेल तर आपण थोडस पुढे जाऊयात. आतापर्यंत आपण बघितलं की हुंडा देण्या घेण्याबद्दलच्या अपराधाबद्दलच्या शिक्षा काय असतील. त्याचबरोबर एखादा व्यक्ती हुंडा वगैरे मागणी करत असेल तर त्याबद्दल शिक्षा काय असेल, आणि एखादी विवाह प्रत्यर्थ जाहिरात जर दिली तर त्याच्या बदल्यामध्ये काय शिक्षा असू शकतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा इथपर्यंत केलेली आहे. आता आपण कलम 6 बद्दल चर्चा करणार आहोत. आणि कलम 6 मध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर यामध्ये या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितासाठी असतो. कोणताही ज्या वेळेला पालक असतात ते पालक विवाहामध्ये आपल्या मुलीला ज्या काही जीवनावश्यक वस्तू वगैरे लागतात तर त्या जीवनावश्यक वस्तू आपल्या मुलीचं भलं होण्यासाठी किंवा आपल्या मुलीच्या संसारामध्ये त्या उपयोगी पडाव्यात यासाठी त्या देत असतात. कदाचित हुंड्याची मागणी केल्यानंतर किंवा हुंडा दिला गेल्यानंतर त्या मौल्यवान रोख्यावरती किंवा त्या संपत्तीवरती कुणाचा हक्क असायला पाहिजे याच्याबद्दल हे कलम 6 सांगताना आपल्याला बघायला मिळतं. आणि कलम 6 असं म्हणतं की जर विवाह ज्या महिलेचा झालेला आहे त्या महिलेच्या व्यतिरिक्त इतर कुणी व्यक्तीने ही हुंड्याची रक्कम जर घेतलेली असेल तर ही हुंड्याची रक्कम त्याने विवाह झाल्यानंतर काही कालावधीमध्ये त्या महिलेला काय केली पाहिजे, हस्तांतरित केली पाहिजे. मग त्या कालावधीपर्यंत तो व्यक्ती त्या संपत्तीचा काय असणार आहे, त्या मौल्यवान रोख्याचा काय असणार आहे, तर विश्वस्त असणार आहे. याबद्दलची तरतूद कशामध्ये केलेली आहे तर कलम 6 मध्ये केलेली. म्हणजे कलम 6 मध्ये स्पष्टपणे असं मांडण्यात आलेलं आहे की विवाहापूर्वी जर अशी रक्कम घेण्यात आलेली असेल, स्वीकारण्यात आलेली असेल तर विवाहानंतर 3 महिन्यांच्या आतमध्ये ही रक्कम त्या महिलेला काय दिली पाहिजे, तुम्ही ट्रान्सफर केली पाहिजे, त्या महिलेकडे हस्तांतरित केली पाहिजे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेला आहे की जर ही रक्कम विवाहाच्या वेळी घेण्यात आलेली असेल तर विवाह झाल्यापासून 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये ही रक्कम त्या सदर महिलेला काय केली पाहिजे, तुम्ही हस्तांतरित केली पाहिजे. त्या व्यतिरिक्त विवाह होत असताना कदाचित एखादी जी काही स्त्री आहे ती जर नाबालिक असेल किंवा अज्ञान असेल, त्या महिलेचा जर विवाह झालेला असेल म्हणजे 18 पेक्षा कमी वयाच्या मुलीचा त्या ठिकाणी विवाह झालेला असेल तर त्या मुलीचं वय ज्या वेळेला 18 पूर्ण होईल तर त्यावेळेला ती रक्कम 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्या महिलेकडे हस्तांतरित करणं याबद्दलची तरतूद कशामध्ये सांगण्यात आलेली आहे तर कलम 6 मध्ये सांगण्यात आली. म्हणजे कलम 6 तुम्हाला स्पष्टपणे एक भूमिका याच्यामधून कळालेली असेल की हुंडामध्ये जी काही रक्कम किंवा जी काही संपत्ती किंवा जी काही मौल्यवान रोखा दिला जातो तर त्या मौल्यवान रोख्यावरती, संपत्तीवरती कुणाचा हक्क आहे तर त्या विवाहित महिलेचा काय आहे त्या ठिकाणी हक्क आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये समजून घेऊयात. लेट्स से सपोज तो हस्तांतरण करणारा व्यक्ती आहे आपण म्हटलं, आणि त्या व्यक्तीने ती संपत्ती हस्तांतरण करणं काय केलं, टाळाटाळ केली. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलेलं असेल जी लोक असतात ती काय होतात, बदलतात की बाबा मी घेतलंच नाही, माझ्याकडे ती रक्कमच नाही, किंवा टाळाटाळ करण्यासाठी अनेक रिझन्स पण दिले जाऊ शकतात. तर त्यावेळेला हा कायदा असं म्हणतो जर ही हुंड्याची रक्कम त्याने त्या सदर महिलेला हस्तांतरित करण्यापासनं कसूर केला म्हणजे काय, देण्याचं काय केलं, टाळलं किंवा देणार नाही अशा पद्धतीने त्याचं जर वर्तन असेल तर त्याला आपण म्हणतो कायद्याच्या भाषेमध्ये कसूर केला. जर त्या व्यक्तीने अशा पद्धतीचा जर कसूर केलेला असेल, ज्याच्या कस्टडीमध्ये ती संपत्ती आहे, अशा व्यक्तीने जर तो कसूर केला तर त्या व्यक्तीला ते आपराधिक कृत्य याच्या अंतर्गत या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तो व्यक्ती जे काही कृती करतोय तर तो काय असेल, अपराध असेल असा हा कायदा म्हणतो. मग आता याच्यामध्ये आणखीन थोडीशी स्पष्टता आपण घेऊन येऊयात. मग हे जर आपराधिक कृत्य असेल की ती विवाहामध्ये घेतलेला हुंडा हा वेळेवरती त्या महिलेला हस्तांतरण न करणं हा काय आहे, अपराध आहे.
मग या अपराधाबद्दल या कायद्यामध्ये काय शिक्षा नमूद केलेली आहे तर त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. हा कायदा असं म्हणतो, जर विवाहाची रक्कम ही वेळेवरती त्या महिलेकडे हस्तांतरित केली नाही तर त्या सदर व्यक्तीला 6 ते 2 वर्ष कारावास, 6 ते 2 वर्ष कारावास किंवा किंवा हा शब्द प्रयोग आहे या ठिकाणी, किंवा 5 ते 10,000 रुपये द्रव्यदंड ही शिक्षा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे, किंवा दोन्हीही शिक्षा त्या व्यक्तीला दिल्या जातील. म्हणजे लक्षात आलंय, दोन्हीही शिक्षा या व्यक्तीला होऊ शकतात. एकतर पहिला मुद्दा आहे 6 ते 2 वर्ष त्याला कारावासाची शिक्षा होऊ शकते, किंवा दुसरा मुद्दा आपण म्हटलं की त्याला 5 ते 10,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही कारावास प्लस द्रव्यदंड अशा दोन्ही शिक्षा त्याच्यामध्ये दिल्या जाऊ शकतात. आता आपल्याला काय याच्यामध्ये बघायचं आहे, तर यामध्ये आपल्याला पुढे बघायचंय की आता लेट्स से सपोज आपण म्हटलं की 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये ही रक्कम सदर महिलेला काय होणं अपेक्षित आहे, हस्तांतरित होणं अपेक्षित आहे. मग जर असं झालं कदाचित विवाह झाल्यानंतर ही रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वीच त्या सदर महिलेचा मृत्यू झाला, मृत्यू कधीही होऊ शकतो, बरोबर आहे. मग आता फॉर एक्झाम्पल त्या महिलेचा ही रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वीच काय झाला, मृत्यू झाला. मग या रकमेचं काय, या रकमेवरती कुणाचा हक्क असेल, तर कायदा असं म्हणतो, जर विवाह झाल्यानंतर ही रक्कम त्या महिलेला मिळण्याच्या आधीच जर त्या महिलेचा मृत्यू झालेला असेल तर त्या संपत्तीवरती, त्या मौल्यवान रोख्यावरती तिचे जे काही वारस आहेत तर त्यांचा काय असेल, हक्क असेल. वारस म्हणजे तिचे मुलं वगैरे जे आहेत तर ते काय असतील, त्या वारसदारांचा त्याच्यावरती काय असेल, हक्क असेल, असं हा कायदा सांगतो. त्याचबरोबर या कायद्यामध्ये आणखीन एक अट किंवा याच्यामधली एक कंडिशन याच्यामध्ये अशी म्हणण्यात आलेली आहे, जर महिलेचा मृत्यू हा अनैसर्गिक पद्धतीने झालेला असेल, म्हणजे जी डेथ झालेली आहे तर ती काही नाहीये, नॅचरल डेथ नाहीये, अनैसर्गिक मृत्यू आहे. आणि लेट्स से सपोज हा अनैसर्गिक मृत्यू हा 7 वर्षांच्या आत झालेला असेल, 7 इयरच्या आतमध्ये काय होतंय, अनैसर्गिक काय झालाय, त्या महिलेचा मृत्यू झालाय. मग या वेळेला या कायद्यामध्ये काय तरतूद आहे, तर हा कायदा असं म्हणतो, ज्या वेळेला महिलेचा 7 वर्षाच्या आतमध्ये अनैसर्गिक मृत्यू झालेला असेल तर त्या हुंड्यामध्ये देण्यात आलेल्या संपत्तीवरती माता पिता जे असतील तिचे किंवा तिचे जे काही पालक असतील तर त्यांचा हक्क असेल, माता पिता किंवा पालक यांचा हक्क असेल. परंतु माता पिता आणि पालक यांचा हक्क कधी असेल, ज्या वेळेला त्या महिलेला कुठल्याही प्रकारचं मूलबाळ नसेल, म्हणजे 7 वर्षामध्ये तिला कुठल्याच प्रकारचं मूलबाळ नाहीये आणि तिची जी डेथ झाली आहे तर ती अननॅचरल आहे, अनैसर्गिक आहे, तर त्यावेळेला त्या संपूर्ण संपत्तीवरती कुणाचा हक्क असेल, तर माता पित्यांचा हक्क असेल, असं कशामध्ये नमूद केलेलं आहे, तर कलम 6 मध्ये याबद्दलच्या तरतुदी स्पष्टपणे केलेल्या आहे. मी परत एकदा रिकॉल करून देण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हटलं की हुंड्यामध्ये देण्यात आलेली जी काही संपत्ती आहे तर त्याच्यावरती कुणाचा हक्क असतो, तर जी विवाह झालेली महिला आहे तर तिचा तो हक्क असतो. दुसरा मुद्दा आपण म्हटलं की तोपर्यंत म्हणजे ते विवाह झाल्यापासून, जेव्हा किंवा तो विवाह झाल्यापासून किंवा विवाहाच्या आधी ती रक्कम घेण्यात आलेली असेल हुंड्याची, तर ती विवाह झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आतमध्ये त्या महिलेला काय करायची असते, हस्तांतरित करायची असते. तोपर्यंत ती रक्कम ज्याच्याकडे आहे तर तो व्यक्ती त्या रकमेचा काय असतो, विश्वस्त असतो. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं की ज्या वेळेला एखादा व्यक्ती ही रक्कम हस्तांतर करण्यापासून कसूर करतो तर त्याला कायद्यामध्ये 6 महिने तो 2 वर्ष शिक्षा किंवा 5,000 ते 10,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्हीही शिक्षा, कारावास प्लस द्रव्यदंड असं देण्याचं याच्यामध्ये नमूद आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं, जर सदर महिलेला ही रक्कम ट्रान्सफर होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर त्यावेळेला त्या रकमेवरती, त्या संपत्तीवरती कुणाचा हक्क असेल, तर तिच्या वारसदारांचा हक्क असेल. पुढे आपण बोललो की जर तिचा मृत्यू विवाहानंतरनं, म्हणजे विवाहाच्या दिनांकापासून पुढे 7 वर्षाच्या आतमध्ये तिचा अनैसर्गिक मृत्यू होत असेल, तर आणि अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर
तिला कुठल्याही प्रकारचं मूलबाळ नाहीये, म्हणजे तिचं कुठल्याही प्रकारचा वारस नाहीये, तर त्यावेळेला ती रक्कम तिच्या मात्या पित्यांना ती काय केली जाईल, हस्तांतरित केली जाईल, किंवा तिचे जे काही पालक असतील तर त्या पालकांना ती रक्कम काय केली जाईल, हस्तांतरित केली जाईल. याबद्दल कलम किती मध्ये तरतुदी आहेत, तर 6 मध्ये तरतुदी आहेत. आपण पुढे जाऊया. कलम 7 मध्ये याच्यामध्ये अपराधांची दखल घेणं याबद्दलची तरतूद केलेली आहे. म्हणजे लेट्स सपोज या संदर्भातली तक्रार ज्या वेळेला दाखल केली जाईल, तर ही तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा अधिकार कोणत्या न्यायालयाला आहे, किंवा कोणत्या दर्जाच्या न्यायालयामध्ये या खटल्यांची सुनावणी चालेल. तर आपल्याकडे मेट्रोपॉलिटन जे काही न्यायालय असतं, ज्याला आपण मेट्रोपॉलिटन न्यायालय म्हणजे महानगर दंडाधिकारी आपण याला म्हणतो, किंवा याला आपण इलाखा शहर दंडाधिकारी असंही म्हणत असतो. त्याचबरोबर फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे आहेत, तर त्यांच्या जे काही न्यायालय आहेत, तर त्या न्यायालयांमध्ये सदर प्रकरणं काय केली जातील, चालवली जाईल. म्हणजेच त्या प्रकरणांचा जो काही संपरीक्षा आपण म्हणतो, म्हणजे संपरीक्षा यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणत असतो, तर संपरीक्षा करणं म्हणजेच या प्रकरणाचा काय करणं, रिव्ह्यू घेणं. काय करणं, रिव्ह्यू घेणं. सो रिव्ह्यू घेण्याचं काम कुठे केलं जाईल, तर या न्यायालयांमध्ये केलं जाईल. सो इथपर्यंत क्लिअर आहे. मेट्रोपॉलिटन जे काही न्यायालय आहे आणि मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहे, तर त्या ठिकाणी ही प्रकरणं चालवली जाईल, त्या ठिकाणी तो खटला सुनवाईला येईल. मग या प्रकरणांमध्ये जे काही अपराध होतात, तर त्या अपराधांची दखल कशी घेतली जाते. दखल कशी घेतली जाते म्हणजे ही तक्रार कोण रिसीव्ह करू शकतो, कुणाच्या वतीने त्याबद्दलचा खटला चालवला जाऊ शकतो. पहिलं तर एकदम क्लिअर तुम्हाला ही गोष्ट माहीतच आहे, किंवा तुम्ही अंदाजही लावू शकता की ज्या महिलेवरती तो अन्याय झालाय, किंवा तिचे माता पिता असतील, तिचे नातेवाईक असतील, तर ते काय करू शकतात, त्या सदर प्रकरणाची तक्रार काय करू शकतात, दाखल करू शकतात. त्याचबरोबर हे झाले घरचे व्यक्ती, आई वडील असतील, ती स्वतः असेल, किंवा तिचे इतर नातेवाईक असेल. परंतु यासोबतच ज्या काही सामाजिक संघटना असतात, ज्यांना आपण मान्यता प्राप्त संस्था किंवा संघटना आपण म्हणतो, ज्या महिलांसाठी काय करतायत, काम करतायत समाजामध्ये, तर त्या संघटना सुद्धा त्या महिलेच्या वतीने काय करू शकतात, त्या प्रकरणांची तक्रार त्या ठिकाणी दाखल करू शकतात. परंतु काही काही वेळेला काय होतं की एखादी घटना घडल्यानंतर तिचं माध्यमांद्वारे बहुतांश प्रमाणामध्ये तिच्या काही दिल्या जातात, बातम्या वगैरे दिल्या जातात. त्यामुळे संपूर्ण जनमानसाबद्दल त्या गोष्टीबद्दलची जी काही कृती झालेली आहे, तर त्याबद्दल माहिती होती. मग अशा प्रकरणांमध्ये काय बघितलं जातं की स्वतः पोलीस सुद्धा अहवालावरून काय करतात, तर ती तक्रार दाखल करून घेतात, किंवा न्यायालय सुद्धा संज्ञान घेत असताना आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याच वेळेला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ही संकल्पना वापरलेली असेल, ज्या वेळेला न्यायालय स्वतःहून एखाद्या गोष्टीची सुनवाई करायला सुरुवात करतं, किंवा एखाद्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात करतं, तर त्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो. याला आपण काय म्हणतो, न्यायालयीन सक्रियता असं आपण म्हणत असतो. आता याच्यामध्ये मी म्हटलं की पोलीस अहवालावरून किंवा न्यायालय स्वतःहून, तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असता की एखादा अधिकारी असतो आणि त्या अधिकाऱ्याचा ऐन लग्नामध्ये मुलगी नकार देते लग्न करण्याला, आणि त्याचं कारण काय असतं की हुंड्याची एवढी एवढी रक्कम मागितली जाते, म्हणून ती मुलीला ते काही नसतं, अमान्य असतं, म्हणून ती मुलगी त्या विवाहामध्ये काय करते, तर नकार देते. मग त्यावेळेला न्यूज वर्तमानपत्रांमध्ये भली मोठी बातमी छापून येते की हुंडा न दिल्यामुळे तहसीलदाराच्या मुस्काटात लगावण्यात आली, म्हणजेच काय करण्यात आली, ते लग्न मोडण्यात आलं. सो या पद्धतीने जर एकदम न्यूजपेपरमध्ये, माध्यमांमध्ये जर ती बातमी जात असेल, तर त्यावेळेला सुद्धा न्यायालय असेल किंवा पोलीस अधिकारी जे असतील, तर ते स्वतःहून त्या प्रकरणाची तक्रार वगैरे काय करू शकतात, दाखल करू शकतात. याबद्दलची तरतूद कशामध्ये आहे, तर कलम 7 मध्ये आहे. याच्यामध्ये अपराधांच्या दखल घेण्याबद्दल आपल्याला सांगण्यात आले. त्याच्यानंतर आता हुंडा देणं घेणं, हुंडा मागणं, हे कोणत्या स्वरूपाचे गुन्हे आहेत, म्हणजे हे जे काही अपराध आहेत, तर हे अपराध तर आहेच आहे, परंतु या अपराधांचं स्वरूप काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अपराधांचं स्वरूप जर तुम्ही बघितलं, तर अपराध हे किती प्रकारचे असतात, तर साधारणपणे जर आपण अपराधांचं वर्णन केलं, तर 3 प्रकारचे अपराध आपल्याला सांगता येतात. मग अपराध ज्या वेळेला आपण विचारात घेतो, तर त्यावेळेला कायद्याच्या तरतुदीनुसार एखादी कृती किंवा अकृती ही काय असते, शिक्षेस पात्र असते, तर त्याला आपण काय म्हणतो, अपराध म्हणतो. पहा, मी काय बोललो परत एकदा क्लिअर करूयात. मी असं म्हटलं की कायद्याच्या
कायद्याच्या भाषेमध्ये किंवा कायद्याच्या तरतुदीनुसार एखादी व्यक्तीने केलेली कृती असेल किंवा अकृती असेल, ही अकृती किंवा कृती शिक्षेस पात्र असते, तर त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, तर अपराध आपण म्हणत असतो. मग अपराध जर तुम्ही बघितलं तर या अपराधांचं वेगवेगळ्या गटांमध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं. काही अपराध हे कोणते असतात, तर दखलपात्र अपराध असतात, आणि काही अपराध जे असतात तर ते काय असतात, अदखलपात्र अपराध असतात. दखलपात्र व अदखलपात्र अपराध, आपण याचं पहिलं वर्गीकरण करूया. आपल्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिता आहे, ज्याला आपण CRPC म्हणतो. आणि या CRPCचा जर तुम्ही विचार केला तर या CRPC मध्ये 154 कलम आहे आणि 155 कलम आहे. तर या 154 कलमामध्ये दखलपात्र अपराध कशाला म्हणायचं याच्याबद्दलची तरतूद केलेली आहे, आणि CRPCच्या 155 कलमामध्ये अदखलपात्र अपराध म्हणजे काय याच्याबद्दलची तरतूद केलेली आहे. आता हे वर्गीकरण कशाच्या आधारावरती केलेलं आहे, तर हे वर्गीकरण करत असताना एक आधार मांडण्यात आलेला आहे. तो आधार म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते तर ती अटक करत असताना अटकेच्या वेळी अटक वॉरंटची आवश्यकता आहे का. व्यक्तीला अटक करत असताना अटकेच्या वेळी अटक वॉरंटची आवश्यकता आहे का, अटक वॉरंट याची आवश्यकता आहे का, याच्यावरनं हे वर्गीकरण केलं गेलेलं आहे. तर लक्षात राहू द्या, ज्या वेळेला दखलपात्र गुन्हा असतो तर या गुन्ह्यांचं नेचर किंवा या गुन्ह्यांचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर ते गंभीर स्वरूपाचं असतं. फॉर एक्झाम्पल मर्डर असेल, फॉर एक्झाम्पल दरोडा असेल, फॉर एक्झाम्पल बलात्काराची प्रकरणं असतील, तर ही काय आहेत, तर दखलपात्र स्वरूपाची म्हणजेच गंभीर स्वरूपाची गुन्हे. ज्या वेळेला पोलिसांना तक्रार प्राप्त होते तर त्या तक्रारीवरती पोलीस इमिडिएटली काय करायला सुरुवात करतात, ऍक्शन घ्यायला सुरुवात करतात. म्हणजेच प्रकरणाची दखल लगेचच्या लगेच काय केली जाते, घेतली जाते. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला दखलपात्र स्वरूपाचा अपराध असतो तर त्यावेळेला व्यक्तीला अटक करत असताना अटक वॉरंटची आवश्यकता लागत नाही. अटक वॉरंटची आवश्यकता लागत नाही म्हणजे पोलीस अधिकारी कुठल्याही व्यक्तीला काय करू शकतात, विना वॉरंट काय करू शकतात, अटक करू शकतात. क्लिअर आहे, इथपर्यंतची कहाणी क्लिअर झाली असेल. आता आपण बघूयात अदखलपात्र अपराध. अदखलपात्र अपराध म्हणजे काय, ज्या वेळेला पोलिसांकडे एखादी तक्रार येते, त्या तक्रार नोंदवली जाते आणि त्या तक्रारीची कॉपी कुणाला दिली जाते, तर त्या तक्रारदार व्यक्तीला दिली जाते. त्या तक्रारदार व्यक्तीला कॉपी दिल्यानंतर काय केलं जातं की त्याला सांगितलं जातं की बाबा ही तक्रार तू न्यायालयामध्ये दाखल कर आणि न्यायालयाकडनं आदेश घेऊन ये, मग त्यानंतर आपण त्या व्यक्तीला काय करूयात, अटक करूयात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या वेळेला तुम्ही अदखलपात्र गुन्हे ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर हे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतात आणि याच्यामध्ये व्यक्तीला अटक वॉरंट असल्याशिवाय अटक करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी व्यक्तीला जर अटक करायची असेल तर काय आवश्यक आहे, तर अटक वॉरंटची काय आहे, आवश्यकता आहे. यानुसार दखलपात्र आणि अदखलपात्र असं आपण अपराधांचं काय करतो, वर्गीकरण करतो. याच्यामध्येच तुम्ही दुसरा जर याच्यामध्ये बघितला तर या अपराधांमध्ये दुसरा प्रकार आपल्याला करता येतो तडजोडीस पात्र अपराध आणि बिगर तडजोडीस पात्र अपराध. तडजोडीस पात्र व बिगर तडजोडीस पात्र, कंपाऊंडेबल ऑफेन्स आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स असं आपण याला म्हणतो. कंपाऊंडेबल ऑफेन्स काय असतो, तर ज्या गुन्ह्यांमध्ये ज्या वेळेला तो गुन्हा घडतो तर त्या गुन्ह्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलेलं असतील, आपल्याकडचे जे काही नागरिक असतात किंवा जे काही लोक असतात तर ते काय म्हणतात, कशाला कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडायचं, कशाला कोर्ट कचेरी करायची, मिटवून घेऊयात, दोन पक्ष एकत्र बसूयात आणि दोघांमध्ये काय करूयात, एक समेट घडवून आणूयात. ज्या वेळेला एखादा अपराध हा तडजोडीने सोडवता येतो तर त्याला आपण काय म्हणतो, तडजोडीस पात्र अपराध म्हणतो. परंतु ज्या प्रकरणांमध्ये तडजोड घडून आणता येत नाही, म्हणजे याचं फायनल जे काही डिसिजन होईल तर ते कुठे होईल, कोर्ट रूम मध्ये होईल. कोर्ट रूम जे आहे तर त्या रूम मध्ये याचं काय होईल, पूर्णपणे निकाल लागेल. त्याला आपण म्हणतो बिगर तडजोडीस पात्र गुन्हे.
म्हणजे तडजोडीस पात्र आणि बिगर तडजोडीस पात्र गुन्हे लक्षात आलेला असेल. आता तिसरा गुन्ह्यांचा प्रकार याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे, तर तो आहे जामीन पात्र आणि अजामीन पात्र गुन्हे. जामीन पात्र म्हणजे काय? ज्या वेळेला एखाद्या गुन्ह्यामध्ये जामीनास पात्र असं आपण याला म्हणूया. जामीनास पात्र म्हणजे काय? जामीनास पात्र गुन्हे किंवा अजामीन पात्र गुन्हे असं आपण म्हणतो. बघा आता अजामीन पात्र गुन्हे. जामीन पात्र गुन्हे म्हणजे काय? ज्या वेळेला एखाद्या आरोपीला अटक केली जाते आणि त्या आरोपीला अटक केल्यानंतर ना हा आरोपी जो आहे तर या आरोपीला जर पोलीस अधिकारी जो आहे तर तो काय करू शकतो? जामिनावरती जर सोडू शकत असेल तर त्याला आपण म्हणतो जामिनास पात्र गुन्हे आपण त्याला म्हणतो किंवा जामिनास पात्र अपराध आपण म्हणतो. परंतु ज्या वेळेला एखाद्या आरोपीला अटक झाल्यानंतर ना त्याला जर सोडायचं असेल जामिनावरती तर त्यावेळेला कोर्टची परवानगी लागत असेल, म्हणजे कोर्टच्या परवानगीशिवाय पोलीस अधिकारी सदर व्यक्तीला काय करत नाही, जामिनावरती सोडू शकत नाही. पोलीस अधिकाऱ्याचा तो अधिकार नाहीये, तर तो अधिकार कुणाचा आहे? कोर्टचा आहे. म्हणजे न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरतीच त्या व्यक्तीची काय केली जाते, आरोपीची काय केली जाते, जामिनावरती सुटका केली जाते. तर त्याला म्हटलं जातं अजामीन पात्र गुन्हा. अजामीन पात्र गुन्ह्यामध्ये जो जामीन आहे तर तो मंजूर कोण करतं? तर न्यायालय तो जामीन मंजूर करतो. आणि जामीन पात्र गुन्ह्यामध्ये जो जामीन आहे तर तो कोण मंजूर करू शकतं? तर पोलीस अधिकारी त्या ठिकाणी तो काय करू शकतो? मंजूर करू शकतो. इथपर्यंतची कहाणी, या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असेल. तर आता कलम 8 बद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. कलम 8 मध्ये म्हटलं की हुंड्याचे जे काही अपराध आहेत तर या हुंड्याच्या अपराधांचं स्वरूप काय आहे. तर लक्षात घ्या, हुंड्याचे जे काही अपराध आहेत तर याच्यामध्ये या अपराधांचं स्वरूप हे काय आहे? दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत. कोणत्या स्वरूपाचे गुन्हे आहेत? दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यानंतर ना हे जे काही गुन्हे आहेत तर हे बिगर तडजोडीस पात्र गुन्हे आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही? तडजोड करू शकत नाही. आणि त्याचबरोबर हे जे गुन्हे आहेत तर हे काय आहेत? अजामीन पात्र आहे. म्हणजे आरोपीला अटक केल्यानंतर ना न्यायालयाच्या आदेशानुसारच तुम्हाला काय प्राप्त होऊ शकतो? जामीन मिळू शकतो. अदरवाईज तुम्हाला पोलीस अधिकारी जामिनावरती सोडू शकत नाही. मग याच्यामध्ये आपण म्हटलं की हा गुन्हा कोणता आहे? तर दखलपात्र गुन्हा आहे. इथं थोडस क्लॅरिटी लक्षात घ्या. जरी हुंड्याचे जे काही अपराध आहेत तर हे अपराध हे काय आहेत? दखलपात्र स्वरूपाचे आहेत. परंतु दखलपात्र स्वरूपाचे आहेत म्हणजेच काय? तर या स्वरूपाची जर तक्रार पोलिसांना प्राप्त झाली तर या पोलीस अधिकारी त्या तक्रारीचा तपास करण्याचा जो काही हेतू असेल तर तपासाच्या दृष्टीने हे गुन्हे काय आहेत? दखलपात्र आहेत. मी परत एकदा रिपीट करतो, तपासाच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं किंवा तपासाच्या हेतूने विचारात घेतलं तर हे गुन्हे काय आहेत? दखलपात्र आहेत. परंतु या गुन्ह्यांमध्ये ज्या वेळेला पोलीस अधिकाऱ्यांना अटक करायची असते तर ही अटक करत असताना पोलिसांना अटक वॉरंट आवश्यक असतो. म्हणजे हुंड्याची तक्रार आली तर हुंड्याची तक्रार आल्यानंतर त्या सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी कोणत्याही व्यक्तीला काय करू शकतो? ताब्यात घेऊ शकतो. आणि ताब्यात घेऊन तो पूर्णपणे प्रकरणाचा काय करू शकतो? तपास वगैरे करू शकतो. परंतु ज्या वेळेला व्यक्तीला अटक करायची आहे तर त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्याला काय करावं लागेल? न्यायालयाकडनं काय करावं लागेल? अटक वॉरंट आणावं लागेल त्या व्यक्तीच्या नावाने आणि मग त्या व्यक्तीला काय करता येईल? अटक करता येईल. सो अपराधांचं स्वरूप तुमच्या या गोष्टींमध्ये काय आलेलं असेल? या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. आता पुढे आपण बघूया विवेकशीत खटल्यात शाबिताचा बोजा. आता याच्यामध्ये 8 कलम आहे आणि 8 कलमामध्ये काय म्हटलेलं आहे की बर्डन ऑफ प्रूफ. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय? ज्या वेळेला सिंपल टर्म मध्ये लक्षात घ्या, न्यायालयामध्ये तक्रार जाते. न्यायालयामध्ये 2 पक्ष असतात. एक असतो एक पक्ष या प्रकरणामध्ये जर घेतला तर एक पक्ष काय म्हणत असेल, यांनी आमच्याकडनं हुंड्याची मागणी केली. आणि दुसरा पक्ष काय म्हणत असेल, आम्ही यांच्याकडनं हुंडा मागितलाच नाही. जो तो ज्याचं त्याचं म्हणणं चांगलं रेटून काय करत असतो? न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मग यामध्ये काय आहे
बर्डन ऑफ प्रूफ कशाला म्हणायचं किंवा शाबिताचा बोजा म्हणजे काय, तर ते एक बोली भाषेमध्ये थोडक्यात समजून घेऊयात. शाबिताचा बोजा म्हणजे काय, बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या खटल्यामध्ये एखादं कृत्य केलंय किंवा कृत्य केलेलं नाही, एखादा अपराध केलेला आहे किंवा अपराध केलेला नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवरती सोपवलेली असते त्याच्यावरती काय असतो, शाबिताचा बोजा असतो, म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ असतो. म्हणजे सिद्ध करण्याची जी जबाबदारी असेल तर ती कुणावरती असते, तर त्या व्यक्तीवरती असते. आता हे वेगवेगळ्या कायद्यांमध्ये ही जबाबदारी वेगवेगळ्या व्यक्तीवरती सोपवण्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे माहिती अधिकार कायदा आहे आणि या माहिती अधिकार कायद्यामध्ये जी कृती जनमाहिती अधिकारी करतो आणि ती कृती केल्यानंतर त्या जनमाहिती अधिकाऱ्याच्या विरुद्ध ज्या वेळेला तक्रार दाखल होते किंवा ती अपील ज्या वेळेला दाखल होते, तर त्यावेळेला त्याने दिलेला निर्णय, त्या जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेला निर्णय तो कसा योग्य आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कुणावरती असते, तर त्या जनमाहिती अधिकाऱ्यावरती असते. क्लिअर आहे का? किंवा आपण कौटुंबिक हिंसाचार कायदा बघितला तर त्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये सुद्धा त्याने तो कृत्य केलेलं नाही, म्हणजे आरोपीवरती ती जबाबदारी सोपवलेली आहे की आरोपीने न्यायालयामध्ये सिद्ध करायचं की त्याने कौटुंबिक हिंसाचार केलेला नाही. तसंच हुंडाबंदी कायदा जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये जो कोणी हुंडा मागणारा असतो किंवा ज्याने कोणी हुंड्याची मागणी केलेली असते, असे आरोप ज्या व्यक्तीवरती असतात तर त्या व्यक्तीने न्यायालयामध्ये तो निरपराध आहे हे सिद्ध करायचं असतं. म्हणजेच काय, निरपराध असल्याचा सिद्ध करण्याचा, त्याने ते अपराध केले नसल्याचं सिद्ध करण्याचा बोजा कुणावरती या ठिकाणी आहे, तर आरोपी व्यक्तीवरती ठेवण्यात आलेला आहे. क्लिअर आहे का? म्हणजे हुंडा घेण्याचा आरोप असलेल्या खटल्यात तो अपराध केला नसल्याचं सिद्ध करण्याचा बोजा हा आरोपी व्यक्तीवरती आहे. बर्डन ऑफ प्रूफ ही संकल्पना लक्षात आलेली पाहिजे. शाबिताचा बोजा म्हणजे काय, तर हे पुढे आपल्याला बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या कायद्यांमध्ये लक्षात आलं पाहिजे. शाबिताचा बोजा, परत एकदा रिपीट करतो, शाबिताचा बोजा म्हणजे काय, ज्या व्यक्तीवरती न्यायालयामध्ये तो अपराध केलाय किंवा अपराध केला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी असते, तर त्या व्यक्तीवरती काय असतो, साधारणपणे शाबिताचा बोजा असतो, म्हणजे तो काय असतो, बर्डन ऑफ प्रूफ असतो. क्लिअर आहे? म्हणजे त्याने ते सिद्ध करायचं की मी हे कृत्य केलेलं नाही, किंवा ज्या व्यक्तीवरती बोजा असेल त्याने ते सिद्ध करायचंय की हे कृत्य त्याने केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तीवरती तो बोजा दिला जातो. यामध्ये प्रत्येक कायद्यामध्ये त्याच्यामधली कंडिशन्स बदलते. काही कायद्यांमध्ये जो पीडित व्यक्ती असतो त्याच्यावरती ती जबाबदारी असते की त्याच्यावरती अपराध झालाय त्याने सिद्ध केलं पाहिजे. त्याच पद्धतीने काही प्रकरणांमध्ये आरोपीवरती ती जबाबदारी असते की आरोपीने सिद्ध करायचं की तुम्ही ते कृत्य केलेलं नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? सो हा झाला शाबिताचा बोजा. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, तर कलम 8 मध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता 8ब मध्ये एक अधिकारी नेमण्याची तरतूद आहे, तो म्हणजे हुंडा प्रतिषेध अधिकारी. आता हुंडा घेणं किंवा हुंड्याची मागणी करणं अशी अनेक प्रकरणे येतात. मग या पद्धतीने या कायद्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी आपल्याकडे जे काही राज्य सरकार आहे तर त्या राज्य सरकारवरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे की राज्य सरकारने एका हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याची काय करावी, नियुक्ती करावी. आता हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची जबाबदारी कुणावरती आहे, मी बोलतानाच बोललो की कुणावरती आहे, राज्य सरकार त्याची नियुक्ती करेल. मग याच्या सेवा शर्ती किंवा कार्य किंवा ज्याचे काय अधिकार आहेत तर हे सुद्धा कोण ठरवणार, तर राज्य सरकारच ते काय करतील, नमूद करतील. मग या हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याची कामं काय आहेत तर ते आपण बघूयात. तर याचं पहिलं काम काय आहे, तर या कायद्याचं पालन होत आहे किंवा नाही याची काय करणं, पाहणी करणं. दुसरं काम काय आहे की हुंडा देणं घेणं किंवा हुंडा देण्या घेण्यासाठी जी लोक प्रोत्साहन देत आहेत, म्हणजेच काय करतायत, अपप्रेरणा देत आहेत, तर त्या गोष्टींना शक्य तेवढा काय करणं, प्रतिबंध करणं, शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये या कृत्यांना काय करणं, आळा घालण्याचं काम हे कुणाचं आहे, तर या हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याचं आहे. त्याच्यानंतर ना जे अपराध व्यक्तीवरती खटला भरण्यासाठी जे काही पुरावे गोळा करावे लागतात, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती खटला भरलाय, मग तो खटला भरण्यासाठी जे काही पुरावे आवश्यक आहेत तर ते पुरावा गोळा करण्याचं काम हे कुणावरती सोपवण्यात आलेलं आहे, तर या हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्यावरती सोपवलेलं आहे. आणि त्याचबरोबर राज्य सरकार
या हुंडा प्रतिशत अधिकाऱ्यावरती जी काही वेगवेगळी जबाबदारी सोपवेल, तर ती वेगवेगळी कामं पार पाडण्याचं कर्तव्य कुणाचं असेल, तर या हुंडा प्रतिशत अधिकाऱ्याचा असेल. आणि या हुंडा प्रतिशत अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा तरतूद कशामध्ये आहे, तर 8ब मध्ये करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. आता कलम 9 आणि कलम 10 आपण सोबतच चर्चेला घेऊयात. आता हा कायदा जो काही आहे, तर हा कायदा कुणी केला, तर हा कायदा केलेला आहे केंद्र सरकारने. बरोबर आहे. हा कायदा कोणी केला? केंद्र सरकारने. मग या कायद्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल, या कायद्याच्या नियमांमध्ये काही बदल करायचे असतील, तर हा अधिकार कुणाला असणार आहे, तर हा अधिकार कुणाला असणार आहे? केंद्र शासनाला असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार ज्या वेळेला कायद्यांमध्ये बदल वगैरे करतं, तर हे कायदे आपल्याला कुठे मांडावे लागतात, तर आपल्याकडे केंद्राचं जे कायदे मंडळ आहे, म्हणजे जी आपली संसद आहे, तर त्या संसदेमध्ये हे कायदे आपल्याला काय करावे लागतील, त्या ठिकाणी मांडावे लागतील. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल वगैरे केला जाईल. म्हणजे बदल करण्यासंदर्भातली तरतूद असेल तर ती संसदेमधून करून घेता येईल, याबद्दलची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता आपण म्हटलं की यामध्ये राज्य सरकारबद्दल सुद्धा आपण काही तरतुदी बघितली. तुम्हाला आता आठवत असेल 8अ बद्दल आपण बोललो, किंवा 8ब ही कलम जी आहेत या कायद्यामधली, तर त्याच्याबद्दल आपण बोललो, जिथं हुंडा प्रतिशत अधिकाऱ्याची नेमणूक किंवा त्याची कर्तव्य वगैरे आहे, तर त्या जबाबदारीबद्दल आपण विचारात घेतो. सो ज्या वेळेला त्या हुंडा प्रतिशत अधिकाऱ्यावरती अधिकची काही जबाबदारी सोपवायची असेल, त्याच्यावरती आणखीन काही इतर कामं सोपवायची असतील, किंवा त्याच्या नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये जे काही बदल वगैरे करायचे असेल, तर ते बदल कोण करू शकतं, तर राज्य सरकार करू शकतं. म्हणजे राज्य शासनाला सुद्धा या कायद्यामध्ये कलम 8 असेल, 8अ असेल, 8ब असेल, याच्यामध्ये बदल करण्याचा काय असणार आहे? अधिकार असणार आहे. सो याबद्दलची तरतूद कशामध्ये दिलेली आहे? कलम 10 मध्ये दिलेली आपल्याला बघायला मिळते. सो अशा पद्धतीने आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 आपण या कायद्यामध्ये जी काही एकूण 10 कलम आहेत, तर ही 10 कलम केलेली आहेत, आपण पूर्ण केलेली आहे. सो या कायद्यावरती PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये साधारणपणे एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. जरी प्रश्न रेग्युलरली विचारला गेलेला नसेल, परंतु बहुतांश वेळेला या टॉपिक वरती एक प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे संपूर्ण टॉपिक जर तुम्ही बघितला, तर तो आपल्याला 2 मार्कासाठी आपल्या मुख्य परीक्षेमध्ये आहे. आता आपण पुढे याच्यामध्ये काय बघणार आहोत की या कायद्यावरती जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर ते संपूर्ण प्रश्न आपण सविस्तरपणे काय करूयात, डिस्कशनला घेऊयात. कायदा समजला असेल अशी अपेक्षा करतो मी. तुमचे काही डाऊट्स असतील तर डाऊट्स वगैरे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ओके, सो चलो ठीक आहे, थँक्यू. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Storeवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.